वा. आता हे जो प्रपंचाचे जे प्रमाण आहेत का नाही आता, कारण एवढं मला पण झेपणार नाही बरं का. बरोबर. म्हणजे आता कसं आहे, ते आपण पाठच केलेलं नाही. बरं ते कसं आहे, एवढंच फक्त म्हणायचं प्रमाण छान आहे. आपल्याला सुटतच नाही तर काय त्याला, बरोबर आहे का. आता ऐका, हे तिन्ही बाबाजींनी जे प्रमाण दिले का नाही, एकदम 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 असणारे निवडीचे प्रमाण, हे प्रमाण मी सुद्धा कधी ऐकलेले नाहीत बरं का. आता हा कधीच नाहीत असं ऐकले. पण ह्याच्यामध्ये एक आहे, तुम्ही पुढं म्हणल्याच्या नंतर माग पण म्हणायचं जमत नाही. हे पण अडचण आहे. फक्त एवढं लाली 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 बस कडला करून काढ. आता पहा, निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा विषय असा सांगितलेला आहे, काय त्यांचा संसाराचा असणारा सगळा सारा सार असणारा त्या ठिकाणी असणारा निवृत्त होऊन जातो. संसार सारा सार निवृत्ती. एवढंच नाही, वेद निवृत्ती नाम गाता. तसं वेदाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर हा वेद अविनाशी ब्रह्मापासून जन्माला आलेला आहे. नवे नवे अविनाशी ब्रह्म आणि वेद हे अलग नाही, तरी सुद्धा तिथून आल्याच्या नंतर त्याला जर निवृत्त व्हायचं म्हटलं तर तो वेदानं सुद्धा काय केलेलं माहिती का, चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, आणि 18 हे पुराण हरीसी गाती. पण याच्या पुढे एक वर्णन असं केलेलं आहे, अरे बाबा, जर वेदाला सुद्धा निवृत्त व्हायचं असेल तर आपण वर्णन केलं, शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिभा. त्याची सुद्धा इच्छा अशी आहे की आपण सुद्धा निवृत्त व्हा. अरे बाबा, सगळेजण हरीचं वर्णन करतात निवृत्त होण्याकरता, त्याच्या सुद्धा अगोदर जर तुला लवकर निवृत्त व्हायचं असेल, तेवढ्या भानगडीमध्ये पडू नको. फक्त एक काम कर, फक्त तू निवृत्ती नाम असणारा 3 अक्षराचा असणारा तो जप आहे बरं का, तर तेवढ्याचाच असणारा तो भाग सुरुवात कर. तेवढा जरी जप केलास तर तू काय करशील, लगेच असणारा तू निवृत्त होऊन जाशील. याच्याकरता एक सुंदर असणारा एक प्रमाण सांगतो. जसं विठ्ठलाचं 3 अक्षराचा मंत्र आहे, तसा निवृत्तीनाथ महाराजांचा सुद्धा 3च अक्षराचा मंत्र आहे. सगळ्यांनी टाळी वाजून पाठीमागा म्हणा बरं का, असं ढिलं बस म्हणू नका असा. निवृत्तीनाथ की जय जय बोलो, निवृत्तीनाथ की जय जय बोलो, निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ की जय जय बोलो, निवृत्तीनाथ की जय जय बोलो. ज्ञानदेव की जय जय बोलो, ज्ञानदेव की ज्ञानदेव की जय जय बोलो, सोपान देव की जय जय बोलो, मुक्ताबाई की जय जय बोलो, निवृत्तीनाथ की जय जय बोलो, निवृत्तीनाथ की जय जय बोलो, निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ की जय जय बोलो, निवृत्तीनाथ की जय जय बोलो. महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं ना, निवृत्तीनाथ महाराज की जय. आता मी मोठ्यानं जरा पुढे म्हणतो, सगळ्या जणांनी म्हणा बरं का, असं ढिलं मात्र म्हणू नका बरं का. आता श्री संत निवृत्तीनाथ महाराज की, श्री संत निवृत्तीनाथ महाराज की, श्री संत निवृत्तीनाथ महाराज की. आता एवढं म्हणल्याच्या नंतर याच्यात फायदा काय झाला? काही म्हणतील आता अर्धी कोर चपाती जास्त जाईल, त्याचं नाही बरं का अजिबात. फायदा सांगतो. निवृत्ती निवृत्ती नाम घेता शब्द ऐका बरं का.
एकदा जर निवृत्तीनाथ महाराजांचं नाव घेतलं तर काय फायदा होतो ऐका. निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता जन्म सार्थक. निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता जन्म सार्थक तत्वता जन्म सार्थक तत्वता. तिसऱ्या चरणामध्ये वर्णन केलं. वेद निवृत्ती नाम घेता पुढे वर्णन करतात. शास्त्र निवृत्ती शास्त्र निवृत्ती पुराणे शास्त्र निवृत्ती पुराणे शास्त्र निवृत्ती पुराणे नाव घेतल्याच्या नंतर शास्त्र निवृत्ती पुढे वर्णन केलं आहे. पुराणे निवृत्ती हे 18 पुराण आहेत का नाही, याचं एक सुंदर वर्णन केलं आहे. हे हरीचं वर्णन करतात. आता ते हरीचं वर्णन करत असता 18 पुराणाचे सुंदर असणारी जी श्लोक संख्या आहे का नाही, श्रीमद भागवत महापुराणामध्ये सगळ्याची श्लोक संख्या जर मिळवली का नाही तर 4,18,000 पुराणाची श्लोक संख्या आहे. 1 आणि 2 नाही बरं का. किती 4,00,000 असणारी. त्याच्यापैकी आता वेगवेगळ्या पुराणाची वेगवेगळी श्लोक संख्या सांगितलेली आहे. जेवढं मी पाठ केलं जेवढं लक्षात आहे तेवढं सांगतो बरं का. आता नंबर 1 पुराण आहेत 18. त्या 18 पुराणापैकी सुंदर वर्णन केलं आहे. कोणत्या पुराणाचे किती श्लोक आहेत आणि कोणते कोणते पुराण आहेत. नंबर 1 पहिलं पुराण ब्राह्मं दशसहस्राणि. पहिलं पुराण कोणतं? ब्राह्मपुराण. ब्राह्मं दशसहस्राणि. नंबर 2 पाद्मं पंचोनषष्टीच. 55,000 श्लोकाचं असणारं या ठिकाणी पाद्म नावाचं पुराण असणारं सांगितलेलं आहे. श्री वैष्णवं त्रयोविंशत् म्हणजे वैष्णव असणारं जे पुराण या ठिकाणी सांगितलेलं आहे का नाही, तर त्या पुराणाच्या बाबतीमध्ये सांगितलं वैष्णव म्हणजे विष्णू पुराण. हे किती श्लोकाचं सांगितलं? त्रयोविंशत् म्हणजे 23,000 श्लोकाचं असणारं विष्णू पुराण. याच्या पुढे वर्णन सांगितलेलं आहे. चतुर्विंशती शैवकम म्हणजे चतुर्विंशती शैवकम म्हणजे शिवपुराण 24,000 श्लोकाचं असणार आहे. याच्या पुढे सांगितलं दशाष्टो श्री भागवतम नारदम पंचविंशती.
एक आणि दोन नाही, 18,000 श्लोकाचं असणारं हे भागवत पुराण आहे. याच्या पुढं सांगितलं नारद 25,000 श्लोकाचा असणार आहे. पुढं वर्णन केलं मार्कंडम नव वाहनम च 9,000 पुराणाचं मार्कंडे पुराण. पुढं वर्णन केलं आहे वाहनम च